पुष्पा, ये पुष्पा. अगं जेडीचा काय फोन मिळालता का ग? नाही का हो? अगं आज मला जेडीची लई आठवण येत्या. येणारच की. स्वतः चहा घ्यावा लागला म्हणल्यावर माझ्या पुरीची आठवण होणारच ना. म्हणजे अहो म्हणजे ती घरात होती तेव्हा तर काही कौतिक नव्हतं तिचं, आणि आता ती गेल्यावर बरी आठवण होती तुम्हाला तिची. अगं ती असताना आम्हाला काही तिचं कौतुक नव्हतं का? त्या दिवशी ती काय म्हणली ते ऐकलं ना. तुम्ही कधी तिचा विचार केला नाही, तुम्ही कधी तिच्यासाठी कुणी काही केलं नाही. ही समज तुमच्या तिघांसाठी होतं. तुम्हाला कधी माझ्या लेकीचं कौतुक होतं का? अहो अजिंक्यनं जेवढा जीव लावला त्याच्या अर्धा तरी जेडीला कुणी लावला का जीव? अगं जेडी काय माझा जीव नव्हता वय ग. ती काय लोकांची कुणाची आहे? माझीच नात होती ना. जीव होता म्हणताय, मग नात लगीन करून आली तर तिच्या पूजेला जाताना द्यायचं होतं की लेकाकडे काहीतरी पाठवून. काय दिलं तुम्ही? अगं एवढे गडबडीत मी तर काय करणार? तेच मी बी बघते की आता. नात सुनाला लग्नात काय करताय आणि माझ्या लेकीला काय देताय ती. समाधान्या काय रे शोधतोस? अगं इथले पैसे कुठे गेले? कसलं पैसे? अगं आजच्या लग्नासाठी 80,000 रुपये काढून आणले होते. ती होय ती मी दिलं की. कुणाला? अव आपल्या जेडीला दिलं. अगं तुला काय अक्कल आहे का? का काय झालं? अगं तिला कशाला दिले पैसे? अव लेकीच्या घरी पहिल्यांदा जाताना घरी कमातनी जायचं होतं वय. आणि तसं बी तिच्या लग्नात खर्च आलाच असता ना. मग ती पैसे तिच्या नवीन संसाराला दिले तर कुठं बिघडलं? अगं तुला कुणी करायला सांगितलं होतं बावटपणा? मामा, मी जिकडे 50,000 रुपये दिलेत ते घे तिच्याकडनं. आजा त्या पैशातनं तू शीतलसाठी दागिना करायचा आहेस. अरे पण मामा, तुम्ही म्हणताय तसं जर लग्न करायचं म्हणलं तर खर्च येणार ना, मग लागतीलच ना पैसे. आम्ही म्हणतोय तसं लग्न करायचं म्हणजे? म्हणजे खरं तर आमच्या लग्नावरनं मला आणि शीतलीला बोलायचंय तुमच्याशी. काय बोलायचंय? सगळ्यांसमोर बोलणार आहे आम्ही. आजा आता तुम्ही काय हे पोरांनी नवीन खूळ काढले? जे काय बोलायचं असेल ना ते आत्ताच बोल. जीजे, अगं सगळ्यांसमोर बोलणार आहे आम्ही, आणि शीतलीच्या घरच्यांना पण बोलवायचं. त्यांच्या घरी जाऊन काय बोलायचंय? कळल तिथं गेल्यावर. नाही नाही आत्ताच सांग काय बोलायचंय ते. अगं आहे, मला असं एकटीला नाही सांगता येणार. मला आणि आजाला आम्हाला दोघांना मिळून बोलायचं, आणि ते बी सगळे असताना. शितले अगं काय झालंय? अगं काय झालं नाही, पण महत्वाचं बोलायचं. मग आत्ताच बोल की. आता नाही बोलू शकत. हे बोलायसाठी आजा बी पाहिजे आणि त्याच्या घरातले बी. काय बाई, पोरीन तर एक टेन्शनच देऊन ठेवलंय. अगं ती सांगते ना दोघांना बोलायचे म्हणून. त्यांनी काहीतरी ठरवलं असेलच की. हे बघ, त्या दोघांच्या कलानं होऊ दे. शितले अगं विषय तरी काय आहे ते तर सांग. आमच्या लग्नावरून आहे. शीतल, काय अडचण नाही ना? मी समाधानला बोलवून घेऊ का इकडे? नाही नको, आपणच जाऊया तिथं. आपण तिकडे जातोय हे त्यांना माहिती आहे का? वय माहिती. बर, कधी निघायचंय? आताच निघूया. उषा, हं? चल येऊ जाऊन. बर चला. टॅलेंट, तुला काय वाटतं रे? ही चाल वर्क होईल का? कुठली चाल? हेच रे, पवारांचं रान पिटून द्यायची. आता तुमच्या डोक्यात काहीतरी चालू असेलच की. नाही, आमच्या डोक्यात आहेच, पण तुमच्या डोक्यात काय नुसता भुसा भरलाय का? काय झालं? काय झालं म्हणजे काय? आम्ही तुम्हाला विचारतोय काय करायचं, आणि तुम्ही आम्हालाच विचारा तुमच्या डोक्यात काहीतरी असेल. अरे तुमच्या डोक्यात काय ते सांगा ना. अहो भैया, पवारांचा ऊस काय थोडा थोडका नव्हता, आणि त्याचं जे बिल येणार होतं ना ते त्यांच्यासाठी अमृत होतं, अमृत. आणि त्या जीवावरती शीतलचं लग्न करणार होते.
तेच राहिलं नाही म्हणजे त्यांचे दोन्ही हात गळून पडल्यासारखे झाले. म्हणजे आपला प्लॅन वर्क झाला भैया. देर यू आर. पण भैया मला एक कळा ना, ती जयश्री लग्न करून गेली तो प्लॅन तुमचा नव्हता ना? टॅलेंट हे असले फुकट प्लॅन माझे नसते. मला वाटलं ते बी प्लॅन तुमचाच होता काय. पण तिनं असं गिवअप का केलं? टॅलेंट कसं आहे, प्रत्येक माणसाची एक कुवत असते, तू तिथपर्यंतच लढतो. एका क्षणाला कुठेतरी माघार घेणारच ना. अहो पण तिने इतक्या सहज माघार कशी घेतली याचा विचार करून माझं डोकं बंद पडायची वेळ आली. डोकं तुमचं बंद पडायची वेळ आली असेल, आमचं नाही. कारण त्या दोघे मायलेकीच्या जीवावर खेळ खेळणं कधीच सोडून दिले आम्ही. म्हणजे आता जे काय करायचं ते सगळं आपल्या प्लॅननुसार करायचं ठरवलंय आणि तसं करतोय पण आम्ही. जयश्री तर काय कधीच डावातनं बाद झाली. राहिलं कोण? हा, मामी. हा, आता तिला कधी आणि कसं वापरायचं हे पण ठरवलंय. सध्या तरी पवाराच्या घरच्यांना अडचणीत आणून जाम करायचं ठरवलंय. हा, ते लग्न करायला मिळणार. प्रत्येक मालकाला आम्हीच फोन करून सांगितलं रेट वाढून सांगा म्हणून. हा, आणि ज्या उसाच्या भरोश्यावर ते पैसे उचलणार होते ती तर काय आम्ही कधीच पेटून दिला. आणि पवाराच्या घरातले काय करणार आहेत हे आधीच माहित असल्यामुळे डाव खेळायला सोपं जाते. हा, म्हणजे शीतलच्या घरात 24 तास राहिल्याचा ह्योच तर फायदा झाला. आता सगळ्या बातम्या कशा बघा आपोआप हाताला लागतील. हा, शीतलच्या घरचे किती अडचणीवर मात करतात बघूच. आता काही झालं तरी शीतलच्या नाव पुढे अजिंक्यचं नाव लावू देणार नाही आम्ही. समाधान्या, अरे नानाने एक फोन तरी कर की. जी जे येतील ते, नको काळजी करू. तुमचा फोन झालाच असेल की शीतलला, होय हो अजिंक्य? वय अरे माझा जीव राहू ना बाबा, त्यात आधीच काय घडतं याचा ठाव पण लागना. त्यात तुम्ही काय बोलायचं म्हणताय ते सांगत पण नाहीस. अरे काय ते सांग तरी आम्हाला. अगं शीतलीच्या घरातले तरी येऊ देत, सांगणारच आहे की. अरे बघा आता सांग की त्याला काय होतंय. अगं जे सांगतो म्हणलाय ना तो, कशाला गडबड करती ग? अरे तसं नाही समाधान्या, आता नंतर तर सांगायचं आहेच ना, मग आधी सांग की. माझ्या माताचा जीव राहू ना. जीजी, तुम्ही सतत टेन्शन घेताय आणि समजा घरादाराला कशा पै टेन्शन देताय हो? सांगतील की, दमा की जरा. तू जरा शांत बस जिजे. असलं काय ठरवलं ह्यांनी काय माहित. ह्यांच्या लग्नाच्या जीवावर मी घर नावावर करून घ्यायचं म्हणते आणि ह्यांनी लगीन तर करायचं कॅन्सल केलं नाही ना.